नमस्ते. तर राधानगरी 10वी-12वी परीक्षा कस्टडीमधून आम्ही गेले 2 दिवस टूरला गेलो होतो. पिकनिकसाठी गेलो होतो. मालवण पिकनिक केलेली होती. तारकर्ली बीच, देवबाग बीच, आणखी काय काय बीच असे करून आम्ही एन्जॉय केलेला आहे. त्यानंतर या आमच्या गाडीमध्ये आमचे चालक दीपक चौले, शिरोली KGD हायस्कूल हे चालक आहेत आणि मालक पाठीमागं बसले आहेत आमचे DB पवार सर, खोर्डे हायस्कूल. हॅलो. त्यानंतर तिकडच्या बाजूला बसलेले आहेत ते आमचे भोपळे सर, आवळे हायस्कूल. आणि हे आमचे आहेत सुहास मोहिते सर, गुडाळेश्वर हायस्कूल गुडाळ. तर अशा प्रकारे पडसाळी हायस्कूल पडसाळी गुडाळवाडी त्यांचं गाव. त्यामध्ये आज जमलिंग झाली असो समजून घ्या. खूप छानपैकी आम्ही ट्रिप एन्जॉय केलेली आहे. पवार सर, तुमचं काय मत या ट्रिपबद्दल? ट्रिप अतिशय आमची सुंदर झाली. आम्ही रात्री मालवणमध्ये मुक्काम केला. ओके. सकाळी मस्तपैकी बीचवर एन्जॉय करून आम्ही आता सर्वजण आम्ही बाहेर पडलो आहोत. आणि हे आमचे विटेकर सर आहेत, त्यांचं आपण आता मत विचारूया. ओके. पबला कोण कोण गेलं होतं त्यांची मी जरा तुम्हाला नावं सांगतो. पहिल्यांदा पबला गेले होते सावंत सर, त्यानंतर सचिन पाटील सर, त्याच्यानंतर आयरे सर. जायची इच्छा होती पण त्यांनी थांबवलं, थोडंसं आपलं कंट्रोल केलं. नाही, अजून त्यांना जावळ आले नसल्यामुळं त्यांना अजून जावळ आलं नसल्यामुळे आयरे सरांना एंट्री दिली नाही. त्यामुळे त्यांना पबमध्ये जाता आलं नाही. अजून त्यांना 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही पूर्ण. तर अशा प्रकारे आम्ही 2 दिवस एन्जॉय केलेला आहे. रात्री मच्छी खूप छानपैकी केली होती. साक्षी रिसॉर्टला, तारकर्ली बीचला आम्ही थांबलेलो होतो. त्याने सुद्धा खूप छानपैकी आपली सेवा दिलेली आहे. अशा प्रकारे आम्ही आता या ठिकाणी काढता पाय घेतलेला आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासामध्ये चाललेलो आहोत. भोपळे सर, तुम्ही काय तुमचं मत देणार आहे का? भोपळे सर आपल्याला भोपळे सर आपले बाईट देतील, थोडीशी आपलं अनुभव सांगतील. अतिशय उत्कृष्ट असं ट्रिप झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सौद्याला गेलो होतो माशाचा आणायला. भरपूर मासा घेतला, पण स्वस्त मिळेल असं वाटत होतं सौद्याला, पण तशा प्रकारचा काय मासा स्वस्त भेटला नाही. कारण की होळी निमित्तानं मासेमारी बंद होती, त्याच्यामुळं मासा काय आपल्याला स्वस्तात भेटला नाही. पण शेवटी औषधाला मोल नाही, त्यामुळं मासा घेणं गरजेचं होतं आणि खरेदी केला भरपूर मासा. कोळंबी डिगी भरून आम्ही मासा घेतलेला आहे. आपण आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण बॅग आमच्या त्याच्यावरती असल्यामुळं. तर पवार सर नंतर आपल्याला गाडीत उतरलं आपल्याला दाखवतील. सुहास पाटील, सुहास मोहिते आपली बॅट देतील. अतिशय उत्कृष्ट सहल झालेले आहे आणि अशाच तऱ्हेने इथून पुढची सुद्धा सहल व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. ओके. तर सगळ्यांची मतं आपण या ठिकाणी जाणून घेतली आहेत. या ठिकाणी एक ड्रायव्हर राहिलाय पण तो टेरिंग सोडणार नाही, त्यामुळे तो जर टर्न केला तर आमची बाईट इथंच बाईट होऊन जाईल. त्यामुळे तो टेरिंग वरती बसून आपली थोडीसं मत व्यक्त करेल. दीपक चौले, बोला. नमस्कार. मी या गाडीचा चालक दीपक चौले. कालपासून ड्रायव्हिंग करतोय. खूप छान पद्धतीनं आमची टूर पार पडते आहे. या टूरसाठी आमच्या कस्टडीचे अध्यक्ष माननीय आयरे साहेब, त्यांचे सहाय्यक कस्टोडियन माननीय दत्ता सावंत, त्याचबरोबर बाकी सर्व सहाय्यक परिरक्षक आणि सगळे कर्मचारी या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून पार पडलेली ट्रिप खूप छान पद्धतीनं आता परतीच्या प्रवासाकडे निघाले आहे. 15 लोक होतो आम्ही. 15 घरातून 15 वेगळ्या घरातून आलेलो, पण इथं आल्यानंतर एक कुटुंब तयार झालं आणि या कुटुंबातून आम्ही आता सर्वजण परत आपापल्या घरी जाण्यासाठी निघलेलो आहोत. 15 लोकांच्या सुपीक अशा मेंदूतून बाहेर पडलेली ही ट्रिपची कल्पना अतिशय उत्कृष्टरित्या पार पडते. सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो. रंगपंचमीच्या शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबला तुम्हाला दिसून येईल. ओके, बाय.